नमस्कार मित्रांनो, आज आपली आई इथं मी भोपळ्याच्या जाळ्या वाहून देतो. आई आपली भोपळ धावते एकदम कडकमध्ये. आणि ही आपली लहानी बहीण आणि हा आपला लहाना भाऊ. हा ना सकाळी सकाळी गावातून येतो. इथं राहिलं का तुला मरी येते का? चापावर राहिलं सकाळ उठून येतो तरशे येते इकडं माळा, समजत नाही का तुला? आणि ही सुंदरा इथंच राहते एकदम कूलमध्ये न. आता तिने काय बनवलं आहे पहा मित्रांनो. आम्ही तिघा भावड्या इथं काम करून आलो. आम्ही तिघा जण बसलो. त्याच्याचा इकडे ढंपरी होता गाडी रे तुझी. ही आपल्या त्याच्या डॉनची गाडी आलाय, गाडी घेऊन त्याला मी घेऊन आलो घरी होऊन. आणि आता आम्ही बसलो. अशा प्रकारे आजपासून आपल्याला डेली ब्लॉग येतील मोठले. तरी तुम्ही ब्लॉगचा आनंद घ्यायचा. तसंच कंटेंट व्हिडिओ पण या पेजला तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपला तेजा डॉन काय उपाधी करतो. आपली ही बहीण आता भाकरी करायची कामं चालू आहेत एकदम कूलमध्ये. आमचा गॅस आणि आमचा कुक एकदम खतरनाक. आता ही भाकरी बनवून दिला एकदम डेंजर. आपले भाईनी पहा, आपला भाई गाड्या खेळतोय डायरेक्ट एकदम खतरनाक. त्याचा नादच नाही करायचा. टँकर बिंकर त्याच्याकडे एकदम. आणि आपली बहीण आहे इकडे. काय बनवतेस व? काय बनवतेस इकडे पाय? काय ती बनवते शिवी? काय बनवते? जय महाकाल सांग. जय महाकाल नाही, देवाचं होतं ना मंदिर, त्याच्यामध्ये देव होता ना शिव शंभू, हर हर महादेव, त्याचा बनवतोय. तू काय करतोस रे? ए गाडी गुतले. अशा प्रकारे आम्ही सकाळी कोणी काय करत आहे तर कोणी काय करत आहे. खेळून झाला. आता आम्ही तोंड बिंड धुवला आणि पाव खाऊ. दोघं भाव हात पाव खाऊ. हा पाव कुठं भेटतो आहे तुम्हाला तर माहीत आहे. मार्केटला गेला तिथेच हा पाव भेटतो. दुकानात किराणा दुकानात इकडे भेटत नाही. आता आम्ही दोघं जण का दिसतो माहीत आहे का? हर्षिता गेले त्यांच्या झापावर रागा. मग आता आम्ही दोघं जण पाव खातो. तिला दाब देऊन पाहिला पण ती काय येत नाही. मग आता आम्ही दोघं जण उठलो होतो. 3 तो खाईल आणि 1 मी खाईन. काय तेजा कसा वाटत आहे? इकडे पाय तेजा कसा वाटत आहे? मस्त. किती पाव खाशील? किती? 3 खाशील ना? हां मी 1 खाईन हो. आता हर्षिता आले तिकडून काहीतरी घेऊन. काय आणलाय सर? आपण वाटून खाऊ. ह्या पाय आम्ही पाव खातोय दोघं जण. ये वाटून खाऊ. आई पाय सांगते काय आणलास ये. हा इकडे काय आणलास दे पटकन. अण्णा पाहून दे ना काय आणलास. ही ठेव खाली. ठेव. ही बाई आले सोयाबीन वडा आणि भात घेऊन. आता तेजा तुला खायचं आहे? ह्या नाही खायचं. आपण पाव खाऊ ना. आपण आता शेळा चिकन खाल्लाय ना. मग ही पाय आता ही घरी घेऊन आले भात आणि सोयाबीन वडा घेऊन. आता ही खात बसले. आता एक वडा खाऊ. आता मी 1 वडा खाऊन पाहतो. 1 वडा मी आता खातो. नाही बेस बेसी नाही. आता आमचं पाव पाय कसं वा एकदम भारी नाही रे. आम्ही आलो पहिलं पाणी पिरायला पाहिजे. हा तेजा इकडे मी पुढे लावलाय पाणी. अरे तेजा आपण कशाला आलो इकडे? काय करायला आलो सांगते? भोपळ्याला पाणी भरा. हे भोपळा आपला भोपळा वाळून गेलाय. जरा पाणी भरून देऊ. ही बाटली का घेतलीस तुम्ही? बॉटल कशाला घेतले? अशा प्रकारे घ्या. आमची 4 रावणा खाली जी रोटरी मारून दिले तिकडे आपलं सूर्यकाच आणि इकडून पाणी येते. तर आता आम्ही पाणी भरतोय. 2-3 सऱ्या राहिले तेवढे पाणी भरला का आम्ही डायरेक्ट घरी पाणी भरून आलो. आता तिकीटचा चाललाय कार्यक्रम आंबा खायचं काम. भाई तिकडे पाणी भरत आहे दोघं भाव. लहान मी पाणी भरतो आणि तिघी जणीचा चाललाय आंबा उरकवायचा काम. हे गाबरी लहान आलो घरी सोडून मी. आणि ही पाय गाबरी कशी भिडली. त्यांच्याच घरी आंबू देत आहे तीच खाते गाबरी. ही पाय कशी भिडली विचारत नाही भावलं का आंबा खातो. आता पोषा ए बाबा आता एक कप होती ती गायब. काय ती बी खाऊ दे पोषानो. चला वा आई आंबा नाही खात जेवायचे मागे लागले. तिच्यावर आरोप लावल्यामुळे सॉरी आई. ही गाबरी पाय शंभूट निघत आहे तरी खाते अजून. आम्ही नशिबात एकच खप भेटली पण भारी वाटला. घोर अन्याय केला इनी भावावर. ही पाय कशी माघार राहिले. मित्रांनो नमस्कार. एक व्हिडिओचा कंटेंट घेण्यात आलाय तर आईला तो कंटेंट समजून सांगतोय मी.
तर ती सांगते मला कोणं घाट टाकायचे आहे. तर तुम्हाला तो संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल. आई हिला फक्त मला पाठी उचलायचं आहे, नाही तर घाण नेऊन टाकायचं आहे. मी शूट करीन म्हणा. पण आता ही बया काय करते, आई रोल करते काही घेते रोल काय माहिती. मला व्हिडिओ शूट करायचा आहे मित्र हो. आणि हिला सांगा तुझाच फक्त कॅमेरा धर, आई बोलेल आणि मी बोलेन तेवढा कर बस. मग तुझा रोल आहे तो तुम्ही नंतर करायचा. चाल उठ चाल. कॅमेरा धर फक्त, एकच डाव धरायचा आहे. मग फक्त घाण पाठीत भरायची. घाण साका काय इथं ठेवत्या, मी घाण आणून देतो, ती घाण फक्त तू टाकायला राहील. चल नाही सांग मी इथं झोपेला असा पाहून सांग. इकडं झोपेला असा पाहून सांग ना माझ्याकडे इकडं. याप्रमाणे आज आपण दिवस घालवलेला आहे. तर मित्रांनो आता वाजले 8 जेवणाची वेळ झालेली आहे. आता एडिटिंग करतो आणि उद्या ब्लॉग टाकून देतो. तर मित्रांनो बाय बाय.